नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव 4800 होणार का, या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर। बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला मागच्या 4-8 दिवसामध्ये वाढताना व सुधारताना दिसला, पण तिथून सोयाबीनचा भाव पुन्हा एकदा खाली आला आणि जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहणार आहे। कारण सध्या सोयाबीनचा भाव हा निच्चांकी स्तरावरती आहे आणि म्हणून इथं सोयाबीनच्या भावाला आधार मिळत आहे। पण सोयाबीनचा भाव वर गेला तर तिथं काय प्रॉब्लेम यायलाय की यंदा जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन अत्यंत जास्त आहे आणि यामुळे वरच्या साईडला सुद्धा भाव टिकत नाही। म्हणून आपल्याला सोयाबीनचा भाव हा इथून 31 मे पर्यंत 11.50 ते 12.25 डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान दिसणार आहे। आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी एका रेंजमध्ये राहणार, याचा अर्थ देशात सुद्धा सोयाबीनच्या भावात खूप मोठा फेरबदल होणार नाही, कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे। यामुळे देशात सुद्धा सोयाबीनच्या भावात सुधारण्याची जास्त अपेक्षा नाही। तरी देखील सध्या सोयाबीनचा बाजारभाव बघितला तर 4200 ते 4500च्या दरम्यान दिसत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आता आपल्याला येत्या 15 दिवसात म्हणजे 15 ते 31 मेच्या दरम्यान सोयाबीनची विक्री कमी होताना दिसणार आहे। यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो आणि 100 रुपयापर्यंत तेजी येऊ शकते। या तेजीमध्ये भाव पातळी 4300 ते 4600 पर्यंत येऊ शकते, पण सोयाबीनचा भाव काय 31 मे पर्यंत 4800 पार जाण्याची तर अजिबात शक्यता दिसत नाही आणि जून महिन्यात तर पुन्हा सोयाबीनचा भाव घसरणार आहे। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 4500-600चा भाव मिळाला तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा, बाकी 50% सोयाबीन, त्यानंतर 100-200ची तेजी
चा अंदाज पाहून आपण विक्रीसाठी त्या ठिकाणी आगेकूच करू शकता, ज्यामुळे आपला होईल फायदा। पण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही या गोष्टीला अधोरेखित करून सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्या, ज्यामुळे होईल आपला फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।